भावपूर्ण श्रद्धांजली. आम्हा सर्व तरुणांचे कुशल मार्गदर्शक तथा राज्याचे लाडके व धडाडीचे व्यक्तिमत्व माननीय श्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. शोकाकुल माननीय श्री विठ्ठल मनोहर सातपुते व सौ संगीता बाबूराव सावंत, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ, उमदी जिल्हा परिषद गट, उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आदर्श राजकीय व सामाजिक कार्यातून तळागाळातील सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानं एक उत्तम, आदर्श, सडेतोड व्यक्तिमत्व गमावला. संगीता बाबूराव सावंत व श्री विठ्ठल सातपुते यांचे मत. उमदीत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना अश्रू अनावर. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सर्वसमावेशक असे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असणाऱ्या तथा आपल्या कणखर व रोखठोक भूमिकेनं प्रशासनावर मजबूत पकड ठेवून महाराष्ट्रात तळागाळापर्यंत नावलौकिक असणारे उत्तम व्यक्तिमत्व अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानं जसा संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आकस्मिक निधनानं आम्हा सर्वांचा आदर्श हिरावला असल्याचं मत संगीता सावंत व श्री विठ्ठल सातपुते यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय. आज सकाळी नामदार अजितदादा पवार यांच्या अपघाताचं वृत्त वाऱ्यासारखे पसरताच आपल्या व्यस्त अशा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रचार दौऱ्यात असणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांनी आपला प्रचार थांबवत उमदी येथील बस स्थानकावर भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करत शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहिली. पवार कुटुंबियांचा महाराष्ट्रावर आलेला हा दुःखाचा डोंगर पेलण्याचं बळ ईश्वरानं द्यावं अशी प्रार्थना करत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रीय काँग्रेस, रासप, शिवसेना यांच्या प्रमुख नेते मंडळी तथा कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी उमदीकरांनी भावुक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.